गेली 6 दशके सार्वजनिक जीवनात वावरणारे माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम तथा आडम मास्तर यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्याने विधिमंडळातील एक वादळ शांत होत आहे. मात्र पक्षकार्य आणि कामगार हितासाठी 80 वर्षांच्या आडम यांची संघर्ष यात्रा सुरूच राहणार आहे. 3000 मोर्चे, 2000 धरणे निदर्शने, घेराव, उपोषण आणि 5 ते 6000 निवेदने हा आडम यांच्या संघर्षाचा पट आहे. 200हून अधिक खटले आणि अनेकदा तुरुंगवास हे कामगार, शोषित वंचितांच्या हक्कांसाठी त्यांना लाभलेले सन्मान. कामगारांच्या हितासाठी एवढे गुन्हे दाखल झालेला देशात दुसरा कोणी नसेल हा त्यांच्याच भाषेत गर्व नसून उद्वेग आहे. कारण एवढे करूनही कामगारांच्या हाती फारसे काही पडत नाही हा त्यांचा अनुभव. बिडी कामगार आई आणि गिरणी कामगार स्वातंत्र्य सैनिक वडिलांच्या घरात दारिद्र्यातच त्यांचे बालपण गेले. शिक्षण सुटल्यानंतर वैद्यकीय कारणाने लष्करात भरती होऊ न शकलेले आडम हे वडिलांचे बोट धरून क्रांतीचे शिपाई झाले. वस्तीतील गरीब मुलांना शिकवणी घेणाऱ्या 9वी नापास आडम यांना मास्तर ही उपाधी मिळाली. ते 3 वेळा नगरसेवक, 3 वेळा आमदार तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव आणि केंद्रीय समितीचे सदस्यही झाले. मात्र त्यांच्यातील कार्यकर्ता सतत जागा राहिला. गरिबीचे चटके सोसलेल्या आडम मास्तरांनी एक ध्यास घेऊन सोलापुरातील तब्बल 40,000 कामगारांना मालकीची घरे मिळवून दिली आहेत. याच कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलाविल्याने पक्षाने त्यांना काही काळ निलंबितही केले होते. विधानसभेच्या निवडणुकीत पराभवानंतर त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. राजकारणाला आलेले व्यवहारी स्वरूप, विचारसरणी निष्ठांची, दररोज होणारी हत्या आणि स्वार्थी डावपेच असे वातावरण त्यांच्यातल्या कार्यकर्त्याला कितपत मानवले असते हा प्रश्नच आहे.